नमस्कार. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मी विद्या सोनवले, राहणार मेणकी, जिल्हा चंद्रपूर. 10 मार्च सावित्रीबाई फुले यांचा पुण्यतिथी दिन. त्यानिमित्ताने मी आज त्यांचं जन्मगाव नायगाव याबद्दल मी थोडंफार आपल्यासोबत कितगुज करणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्या फार लाडापडत वाढलेल्या होत्या. शेजारी पाजारी लाडाने त्यांना सौ असे म्हणायचे. अगदी लहान वयामध्ये त्यांचं शरीर चांगलं धडधाकट होतं, त्यामुळे चांगले धाडशी खेळ खेळायच्या. विहिरीमध्ये उडी मारणे, त्याच्यानंतर झाडावर चढणे, चिंचाबरू तोडणे, बैल बांधणे, शेतामधली कामं करणे, अशी विविध कामं त्या करायच्या. असंच एकदा आपल्या मैत्रिणींबरोबर खेळण्याकरता बाहेर गेल्या. झाडाखाली त्या खेळत होत्या. तोच वरती पक्ष्यांचा किलबिलाट त्यांना ऐकायला आला. म्हणून त्यांनी वर पाहिलं तर वर काय, तर एक मोठा भला मोठा नागसाप त्या पक्ष्यांची अंडी खात होता. अंडी खाण्याची धडपड करत होता. ते पाहिल्याबरोबर सावित्रीबाईंनी एक गाडी उचलली आणि त्या सापाच्या दिशेने भिरकावली. तोच साप नेम लागल्याबरोबर खाली पडला आणि तो चवताळला. बाकीची मुलं सगळी पळून गेली, परंतु सावित्रीबाई घाबरल्या नाहीत. त्यांनी पुन्हा तोच दांडका उचलला आणि त्या सापाला चांगलं ठेचून मारलं. त्यावरून त्यांच्यामध्ये असणारी धाडशी वृत्ती आपल्या लक्षात येते. सावित्रीबाईंमध्ये अशा प्रकारचे अनेक गुण आपल्याला दिसतात. जेव्हा त्यांचे वडील गावामध्ये काही तंटा बखेडा काही असेल ते सोडवायचे, तेव्हा ह्या सुद्धा त्यांच्याजवळ बसून राहायच्या. अगदी टक लावून त्या पाहायच्या आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये तो स्वभावच वडिलांचा आलेला होता. त्यामुळं खेळत असताना सुद्धा समजा मित्रमैत्रिणींमध्ये असं काही भांडण तंटा झाला तर त्याचा न्यायनिवाडा त्या अगदी आरामशीर करायच्या. एखादा जर मुलगा किंवा एखादी त्यांची मैत्रीण दडपशाही किंवा असं धाक दपटशाही देत असेल, लहान मुलांना मारत असेल, त्यांना चांगला चोप देऊन त्यांना वट्टीवर आणण्याचं कामही त्या करायच्या. म्हणजे बालपणी सुद्धा त्यांच्यामध्ये एक नेतृत्व अशी वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. एकदा काय झालं, ह्याच सावित्रीबाई आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी सहज गेल्या आईसोबत. तर गेले असता काय झालं, त्यांचा एक मारका बैल होता. तो मारका बैल सुटला आणि सुटला की सगळेजण घाबरायचे त्याला. तर अशीच सगळी गडी माणसं होती, ती घाबरली. सावित्रीला आवाज दिला की साऊ बाजूला, तू बाजूला, तो मारका बैल तुझ्याकडे येतो आहे. सावित्रीबाई अजिबात घाबरल्या नाही. त्यांनी त्या बैलाच्या दिशेने जायला सुरुवात केली त्याला पकडण्यासाठी. तसेच सगळ्यांचा जीव अगदी मुठीत धरला आणि सगळेजण ओरडायला लागले, नको जाऊ नको जाऊ. परंतु तिने काही विचार न करता सरळ ती बैलाच्या दिशेने चालायला लागली आणि तो बैल सुद्धा तिच्याकडे येत होता. सगळ्यांना वाटलं की आता तू मारणार, परंतु सावित्रीबाईने त्या बैलाची वेसण पकडली आणि त्या मारक्या बैलाला म्हणजे वडणीवर आणलं. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये धाडशी वृत्ती होते हे आपल्याला दिसून येते. तसंच त्यांना पुस्तकाची आवड होती. एकदा ते शिरवल्याच्या बाजारात गेल्या. बाजारात गेल्यानंतर तिथली जिलेबी घेतली आणि खात होत्या. रस्त्याने खात असताना त्यांना एक कोणतरी गाणं म्हणता असा आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेने ते त्या एका झाडाच्या खाली ख्रिस्ती काही लोक होते, ते गाणं म्हणत होते. तिथे ते जाऊन बसल्या. जाऊन बसल्यानंतर तिथल्या लोकांनी एक पुस्तक त्यांच्या हातात दिलं. ते पुस्तक त्यांनी पाहिलं, उघडून पाहिलं, परंतु वाचता येईना. म्हणून त्या खूप नाराज झाल्या. परंतु चित्र पाहिलं आणि पुस्तक बंद केलं. अगदी जपून त्यांनी पुस्तक घरी आणलं आणि आपल्या आवडीची एखादी वस्तू जशी आपण ठेवतो त्याप्रमाणे त्यांनी पुस्तक लपवून ठेवलं. आणि जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या सोबत ते पुस्तक घेऊन गेल्या. आणि यावरून त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड होती हे दिसून येते. आणि त्याच आवडीचा फायदा त्यांचं शिक्षण सुरू झालं आणि त्यामुळे त्यांचा पुढे शिक्षण होऊन त्यांनी हा एवढा मोठा इतिहास घडवला. आणि अशा प्रकारे सावित्रीबाईंचे पाऊल हे सुरुवातीपासूनच आपल्याला लहान मुलाचे पाय जसे पाळण्यात दिसते म्हणतात, तसंच काहीसं दिसत होतं. आणि त्याप्रमाणे त्या घडल्यासुद्धा आणि आपल्यालाही सर्वांना घडवलं. अशा या सावित्री मातेस माझं मनपूर्वक अभिवादन आणि इथेच मी थांबते. जय ज्योती, जय सावित्री.